मित्रांनो, आम्ही दोघे भाऊ भाऊ दोघं मिळून ड्रॅगन फ्रूट खाऊ. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही शेत कशाचं आहे. जे शेतकरी आहेत त्यांनी तर नक्कीच ओळखलं असेल. तर हे जवळ येऊन दाखव प्रसू. हे बघा, हे आहे ड्रॅगन फ्रूट. माझी ड्रॅगन फ्रूट खाण्याची दुसरी वेळ आहे. हे याला जवळजवळ इतके काटे येतात. मला एक टोचला, परसू म्हणलं जरा जपून चाल. आणि तुम्ही ही सिस्टमॅटिकपणा एक दाखव त्यांना व्हिडिओमध्ये की यांनी कशा प्रकारे असं ठिबक केलेलं आहे. या ड्रॅगन फ्रूटसाठी टोचतंय म्हणजे पनिशमेंट करतंय. आणि त्याच्यामध्येच कांदा केलेला आहे. दोन्ही कोण पाझर असल्यामुळं कांदा पण एकदम भारी आलेला आहे. आता ॲक्च्युली पाऊसच भरपूर झालेला आहे, त्याच्यामुळे पाण्याला ओलावा आहे आणि बेड पद्धतीवर आहे सगळं. आता ड्रॅगन फ्रूट आम्ही ज्यावेळेस आडगाव रोडला जायचो, आम्हाला दिसायचं, त्याचं महत्त्व एवढं काही कळलं नाही. तर ज्यावेळेस मी स्वतः आमचे कृषी उद्योग घोगरगावचे जे पवार साहेब आहेत त्यांच्या तिथं मी पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूट खाल्लं. आणि मला जे केशव थोरात आहेत आमच्या टाकळी लोणारचे, तर त्यांनी मला आवर्जून फोन केला की ड्रॅगन फ्रूट खायला. हे केशव थोरात यांचं ड्रॅगन फ्रूट आहे. तर हे मी तोडतो. आता हे पिकलं आहे कसं कास्त, हे बघा, ही जी पिंक कलर आहे म्हणजे एकदम तयार झालेलं ड्रॅगन फ्रूट आहे. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की हे पीक आमच्या टाकळी लोणारला विचार केला तर कांदा हे पीक सोडून अजून दुसरं काही माहिती नव्हतं आणि नाही पण. तर हे केशव थोरात जे आधुनिक शेतकरी आहेत तर त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. मला वाटतं आमच्या टाकळी लोणार परिसराचा एकमेव ड्रॅगन फ्रूट असलेले केशव थोरात आहेत. आणि तुम्हाला सांगतो तसेच आमचे टाकीचे सुभाष शिंदे जे आहेत ते खूप असे तरकारी करतात. त्यांनी मला एक वाक्य कायम माझ्या लक्षात राहतं की शेती ही पारंपरिक न करता आधुनिक पद्धतीने केली पाहिजे, नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे. त्यांनी पपई, तरकारी, ढोबळी मिरची हे असे प्रयोग वेगवेगळे भरपूर केलेले आहेत त्यांनी. तर तुम्ही आता हे ड्रॅगन फ्रूट फोडतो, ते कसं लागतंय ते बघतो. हे पहा ड्रॅगन फ्रूट. आता हे नाव असं का दिलं माहिती नाही मला, पण ड्रॅगन म्हणलं की तुम्हाला काय डोळ्यापुढे आग ओकणारा ड्रॅगन असतो. मी आत्तापर्यंत सिनेमामध्ये ड्रॅगन पाहिलेलं आहे. तर ड्रॅगनमधून तुम्ही पाहिलं असेल मोठं एक, त्यांना हवेत उडता पण येतं. तर ते ह्या ड्रॅगनचं महत्त्व काय म्हणजे काटेरीच म्हणायला लागेल, हे केकताडच आमच्या भाषेत. फक्त हे ड्रॅगन फ्रूट एक ड्रॅगन फ्रूट खाल्लं तर भरपूर पोट भरल्यासारखं होतं. मी त्यावेळेस फर्स्ट टाईम खाल्ल्यामुळे मी 2 खाल्ले होते. मला आता वाटतं आता एकच सफिशियंट आहे. ते ड्रॅगन फ्रूट फोडायचं कसं ते पण सोपं आहे. ते लगेच फुटतं, त्याचे कपडे लगेच निघले जातात. हे परसूला मी फोडून देणार आहे. कारण मी माझ्यासाठी एक फोडून बघितलं मला जमतं आहे का, नाही तर ते व्हिडिओमध्ये योग्य दिसतंय का नाही. हां, हे परसूचं फोडून दिलं आहे मी. आणि हे मी माझ्यासाठी केलेलं आहे. एकदम ड्रॅगन फ्रूट असं भारी लागते. ह्याच्यात काळे काळे थोडेसे बीत, तर ते शेतीचे मालक तिकडं खत टाकतात. कसं वाटतंय बघा यांचं शेत थोडंसं. मित्रांनो, आम्ही दोघं भाऊ दोघं मिळून ड्रॅगन फ्रूट खाऊ. तर आम्ही ड्रॅगन फ्रूट खायला व्यस्त झालो. तर केशवनी असं परसुला मला असं वाटलं की केशवनी खरं ड्रॅगन फ्रूट तोडायला आम्हाला बोलवलं आहे का. पण ॲक्च्युली तसं नसून आम्हाला आवर्जून निमंत्रण होतं ड्रॅगन फ्रूट खाण्याचं. त्याचा मी मनापासून आभारी. कारण की टाकळी परिसरात हे ड्रॅगन फ्रूट आम्हाला बघायला पण नव्हतं. हां, त्यांनी याच्यात पण टाकळीची जी खासियत आहे ती दाखवली बॅकग्राऊंडला दाखवली. ही म्हणजे आमच्या टाकळीची खासियत कांदा. आणि विशेष म्हणजे आमच्या टाकळीत गावरान कांद्याचं प्रमाण खूप कमी. आमचा लाल कांदा, शिंदवणी कांदा. आणि माझ्यापेक्षा परसू पण जास्त सांगू शकतो. काय वाटतं? बरोबर आहे. कोणता कांदा आहे आपला? लाल कांदा, सगळ्यात जास्त लाल कांदा. कारण की सगळ्यांना माहिती कांदा हा शिकार करू शकतो आणि कधी कधी वेळ आले तर आम्हाला भिकारी पण बनवतो. मग ते आणि जुनी म्हण आहे आमच्याकडे, कांद्यावर मीठसुद्धा उधार घेऊ नको. मीठ म्हणजे किती किंमत होती कांद्याची शुल्लक बघा. कालपर्यंत कांद्याला काय बाजार होता ना आज काय, तुम्ही पण लगेच बघा. असं जसं नुसतं असं टाकू नका गोल्ड रेट टुडे, नुसतं सोन्याला भाव टुडे टाकू नका तुम्ही. भाव ह्याला टाका. कशाला?
कांद्याला भाव टाका. हां, तर ज्याचा मी आत्तापर्यंत उल्लेख केला केशव थोरात, तर त्यांनी बघा पिशवीवरून आम्हाला ड्रॅगन फ्रूट दिलेत जवळजवळ, म्हणजे मीच तोडलेत हाताने, पण सगळं श्रेय केशव थोरात. आता मी 2-3 दिवस आहे तर पोड काही लय अप्रूप नाही. हा बघा, माणसापेक्षा काही लय हे आहे शेतकऱ्याचं लाख मोलाचा अप्रूप व्हॉट्सअप अनुभव. फक्त काय कोणीतरी बाहेरच्या लोकांनी जास्त कमी रेटमध्ये विकले की आमच्या अवघड होतं महाराष्ट्रातल्या लोकांचं, म्हणजे फार दुसऱ्या राज्यातून येतात ना, बाहेरच्या राज्यातून माल जास्त चालला आहे त्याच्यामुळे. सफरचंदाने खेळ केला आपण बी, त्यांचा केलाय ना. आपलीकडे सफरचंद पिकायला लागलं, ही का पिकलंय काय? हा पिकलेली. ओळखायचं कसं तर लाल लाल झालंय. हे आम्हाला पिशवी भरून ड्रॅगन फ्रूट दिलेत. आता मी त्यांचा 400-500 रुपयाचं नुकसान करून चाललोय मी, पण चला हेच त्यांचं प्रेम आहे आमच्यावरचं, की आवर्जून फोन केलाय, बोलून घेतलंय, आणि ते म्हणे तोडा राहिलाय तुम्ही हुकलेत त्यातून,